नमस्कार रसिक हो. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गेले 9 दिवस त्याचा सात्विक आनंद घेत आहोत. आपल्या गझलेचा एक वेगळा रंग, एक वेगळा बाज, एक वेगळा आवाज घेऊन येणाऱ्या गझलकारा हा उत्सव अधिकच गहिरा करत गेल्या. आजचा 9वा शेवटचा मोरपंखी रंग घेऊन येणारा दिवस. मोरपंखी रंग निळा आणि हिरव्याचे मिश्रण जो विशिष्टता आणि व्यक्तित्व दर्शवतो. या रंगामुळे समृद्धी आणि नाविन्याचा लाभ मिळतो आणि तो इच्छाशक्ती आणि ध्येयपूर्तीचे प्रतीक मानला जातो. नवरात्रीच्या या 9व्या दिवशी आपण देवी सिद्धिदात्रीचे पूजन करतो. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती किंवा ध्यान करण्याची क्षमता आणि धात्री म्हणजे दाता. दुर्गा देवीची ही 9वी शक्ती म्हणजे देवी सिद्धिदात्री. हे देवीचे एक विराट रूप आहे आणि जिच्यामध्ये पृथ्वी आणि आकाश सर्व काही सामावले आहे असं मानलं जातं. ही देवी सरस्वती देवीचंच एक रूप देखील मानलं जातं आणि साहित्यिकांसाठी सरस्वती देवीचा वरदहस्त किती महत्त्वाचा आहे हे आपण सर्वजण जाणतोच. या देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होतात, मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जातं. आत्मिक बळ देणारी ही देवी ही भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू आहे असंही मानलं जातं आणि त्यामुळे भगवान शिवाला अर्धनारी नटेश्वर या नावानेही संबोधलं जातं. तर असा हा आजचा देवी सिद्धिदात्रीचा दिवस. त्या अनुषंगाने मी स्त्री शक्ती उजागर करणारी एक गझल सादर करणार आहे. त्यापूर्वी एक मतला आणि 2 शेर. मतला असा आहे. डरकाळीने एका जागी थिजून गेले नाही, तो असला वाघ तरी मी शेळी झालेले नाही. डरकाळीने एका जागी थिजून गेले नाही, तो असला वाघ तरी मी शेळी झालेले नाही. वाऱ्याला ढकलत गेले मी मागे जमेल तितके. वाऱ्याला ढकलत गेले मी मागे जमेल तितके. झोक्याने अलगदीतक्या उंचावर नेले नाही. झोक्याने अलगदीतक्या उंचावर नेले नाही. चोच मारण्याआधी कळते पक्ष्यांच्या जातीला. चोच मारण्याआधी कळते पक्ष्यांच्या जातीला. चोच मारण्याआधी कळते पक्ष्यांच्या जातीला. कोणते बुटुक चिंचेचे या गाभुळलेले नाही. कोणते बुटुक चिंचेचे या गाभुळलेले नाही. तर गझल गीते. गझलेचा मतला असा आहे. शेवाळलेल्या कातळावर धावणे जमते मला. वेगात असल्यावर अचानक थांबणे जमते मला. शेवाळलेल्या कातळावर धावणे जमते मला. वेगात असल्यावर अचानक थांबणे जमते मला. आणि या लोलकाचा कवडसा डोळ्यांवरी पाडू नका. या लोलकाचा कवडसा डोळ्यांवरी पाडू नका. या लोलकाचा कवडसा डोळ्यांवरी पाडू नका. सूर्यास सुद्धा एकटक न्याहाळणे जमते मला. सूर्यास सुद्धा एकटक न्याहाळणे जमते मला. पुढचा शेर असा आहे. गालांवरी खोटीच लाली आणते केव्हा तरी. गालांवरी खोटीच लाली आणते केव्हा तरी. माळून वासाची फुले शृंगारणे जमते मला. माळून वासाची फुले शृंगारणे जमते मला. फिरलास तू विश्वात साऱ्या पाहिजे तेथे जरी. फिरलास तू विश्वात साऱ्या पाहिजे तेथे जरी. फिरलास तू विश्वात साऱ्या पाहिजे तेथे जरी. नाडी तुझी हातात माझ्या ठेवणे जमते मला. नाडी तुझी हातात माझ्या ठेवणे जमते मला. पुढचा शेर असा आहे. आहेस तू माझा असे मी एकदा म्हटल्यावरी. आहेस तू माझा असे मी एकदा म्हटल्यावरी. परकेपणाला मग पुढे धिक्कारणे जमते मला. परकेपणाला मग पुढे धिक्कारणे जमते मला. नादी नको लागूस माझ्या सांगते शपथेवरी. नादी नको लागूस माझ्या सांगते शपथेवरी. नादी नको लागूस माझ्या सांगते शपथेवरी.
वेशीवरी टांगून आवरू भांडणे जमते मला, वेशीवरी टांगून आवरू भांडणे जमते मला. आणि शेवटचा शेर असा आहे, मेटाकुटीला जीव जर आलाच तर संतापते, मेटाकुटीला जीव जर आलाच तर संतापते, वृत्ती दयाळू एरवी मग ठेवणे जमते मला, वृत्ती दयाळू एरवी मग ठेवणे जमते मला. शेवाळलेल्या कातळावर धावणे जमते मला, वेगात असल्यावर अचानक थांबणे जमते मला, वेगात असल्यावर अचानक थांबणे जमते मला. धन्यवाद.